यस, जरेवाडी संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला अमित, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित आणि बॉलिंग मार्गवरती इथे दाखल होतोय. पहिले षटक घेऊन संगमेश्वर संघाचा सैफ. सेफली गोलंदाजी सैफ करतो का ते पाहणं इथे आवश्यक आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि समोर आहे तो पॉवरबाज फलंदाज अमित. यस, पहिल्याच बॉलमध्ये बिग हिट केलंय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, असफल तो ठरलाय आणि पहिल्याच बॉलवरती केला गेला वार. बॉल गेला सीमारेषा पार. अमितच्या बॅटमधून शानदार चौकार. चौकाराने ते स्वतःच खात इथे ओपन केलंय. काय धमाका केला. पहिल्याच बॉलवरती वार करताना पाहायला मिळालं. ही खासियत राहिली या खेळाडूची. त्याची हाईट कमी आहे परंतु फाईट देण्याची इथे आम्हाला मात्र नक्की हमी आहे आणि त्याचमुळे त्याने पहिल्याच बॉलपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे सुरू केलाय. सैफ पुढील चेंडू घेऊन. यस, बॅक हँड डिलिव्हरी होती. सॉफ्ट हँडली प्लेड केलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू कॅरी होईल. एक रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल. 2 धावा इथे यशस्वीपणे प्राप्त केल्या गेलेत. जेवढा आक्रमक फलंदाज आहे तेवढाच चित्याच्या चपळाईने पळतानाही आपल्याला अमित पाहायला मिळणार आहे. गुणवान असा खेळाडू आणि तेवढीच जबरदस्त खेळी अपेक्षित आहे ते अमित कडून. या वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूरवरती पाहायला मिळतोय आणि त्यामुळे इथे मात्र डॉट बॉल फेकण्यात यशस्वी ठरले तर सैफ. सेफली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि याही वेळी वेगवान चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय बॉल. पंच राज सोडणकर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. पुढील चेंडू घेऊन सज्ज. यस, ऑन साइडला थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल फील्ड केला गेलाय. एकच रन इथे मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता तो अमित याचा, परंतु प्रॉपरली बॅट आणि बॉलचा संपर्क तो करू शकला नाही. परंतु एक रन जरूर इथे मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. इरादा त्याने व्यक्त केला आक्रमण करण्याचा, परंतु सैफने त्यानंतर कमबॅक केला असं जरूर म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचा इथे प्रगतीपथावरती असताना यावेळी ड्राईव्ह केलंय. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो आणि सेफली 2 धावा. पहिल्या रनसाठी दिला गेला होता कॉल, परंतु चपळाईने पळताना पाहायला मिळतो अमित. अमित दुसऱ्या धावे घेत असताना नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला देखील, परंतु सुमित मात्र पोहोचताना थोडासा उशिराने पाहायला मिळाला. यस, यावेळी आखूड टप्पा होता. ऑन साइडला खेळला गेलाय. मिस टाइम आहे. शॉट पॉवर जनरेट करू शकला नाही. थोडा काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आला बॉल खाली. केली नाही चूक. पकडला झेल आणि इथे मात्र माघारी परतेल तो यावेळी सुमित. पहिला धक्का, पहिला हादरा इथे बसलाय तो वाघचा झरेवाडी संघाला. धावसंख्या 10 आणि या 10 या धावसंख्येवरती बसलेला पहिला फटका. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. 1 गडी बाद 10. वाघजाई झरेवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना न्यू बॅटर साहिल. बॉलिंग मार्गवरती साहिल येतोय आणि फलंदाज इथे दाखल होईल तो औदुंबर. नॉन स्ट्राईक एंडला औदुंबर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला अमित. धावसंख्या आहे ती 10. वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलंय. 4 चेंडू 7 धावा अशी खेळी इथे सजवले ते अमितने. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 10. बॉलिंग मार्गवरती साहिल. वैयक्तिक पहिलं, संघाच्या माध्यमातून दुसरं षटक. अमित सज्ज होईल. वेगवान चेंडू फेकण्याचा केला गेलेला प्रयत्न. स्क्वेअर मारा इथे ठरलाय. वाईट स्वरूपात 1 रन.
या आधीच्या मॅच मध्ये पण आपण पाहिलं एक्स्ट्रा खर्च केल्या गेलेला धावा आणि त्या निश्चितच घातक ठरल्या संघाला. यावी स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका लो फुलटॉस बॅट वरती घेतला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक. एकच रन. धावसंख्या 12. बॅकहँड डिलिव्हरी क्लीन बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न यू मिस आय हिट. येस परफेक्टली डिलिव्हर्ड झालेला हा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न मनगटाचा वापर करून फेकला गेलेला एक गुगली बॉल फसवतोय तो फलंदाजाला. औदुंबर डगआउटच्या दिशेने परतेल. दुसरा धक्का वाघजाई झरेवाडी संघाला इथे बसलाय. ऑल डिंगरी संगमेश्वर संघाकडून बॉलिंग बारमध्ये गोलंदाजी करतोय तो साहिल. मॅजिक फिंगर पाहायला मिळालं. मनगटाचा पुरेपूर वापर करून फेकला गेलेला बॉल होता. एक चांगलं वळण इथे राखलं या बॉलने त्यामुळे सक्सेसफुल ठरलंय. धावसंख्या 12 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघ. न्यू बॅटर वरद पण तो स्ट्राईकला असेल. थोडीशी चर्चा बातचीत चालले कशा पद्धतीने आपण खेळलं पाहिजे यानंतर यावरती केली जाणारी चर्चा. परंतु ऑल डिंगरी संघाकडून बॉलिंग स्क्वॉड मात्र इथे चांगला वापरले गेले. बेस्ट ऑफ बॉलर या बी मैदानाच्या आतमध्ये उतरवले गेलेत. या बी लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर भाऊ तोडणकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. हो याही वेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. एक सिंगल. निराश आहे तो अमित कारण इथे नो बॉल होता. अपेक्षा होती मोठा फटका खेळण्याची परंतु तो प्रयत्न इथे मात्र झाला नाही. त्यामुळे नो बॉलच्या स्वरूपात एक रन एक्स्ट्रा इथे मिळाली. पुढील चेंडू यस सॉफ्ट हँडी खेळलाय. काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक इनला केला गेलाय थ्रो आणि अतिशय सहजपणे 2 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडताना पाहायला मिळाला. धावसंख्या 16. ओलो फुल टॉस होता. ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट येतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येतोय आणि त्यावर तेवढ्याच वेगाने 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट वरदच्या माध्यमातून 3 चेंडूंचा सामना केला. 4 धावसंख्येवरती तो खेळतोय. लो फुल टॉस या बी स्क्वेअर लेग अंपायरला क्रॉस करून चेंडू फरार होईल. क्षेत्ररक्षक येईल बॉलवरती आणि याही चेंडूवरती 2 धावा अतिशय सहजपणे आपल्या खात्यावरती नोंदवल्या जात आहेत. एक चांगलं क्रिकेट इथे आपण म्हणू शकतो या जोडीकडून. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 टू गो. साहिल दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन 1 रन इथे मिळेल. यावेळी चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. ड्राईव्ह करण्याचा केला गेलेला इथे प्रयत्न होता परंतु फिल्डर तिथे तैनात असल्यामुळे 1 रन इथे मिळाली. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21. प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघ 10.5च्या सरासरीने चाललेली ही धावगती. येणारे 12 चेंडूमध्ये आणखी 20 ते 25 धावा कशा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक असेल. कारण या क्रीडांगणावरती जर आपण मॅचेस पाहिल्या तर एक फायटिंग स्कोर 40+ ज्या वेळी झालाय त्यावेळी एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजाला कुठेतरी संधी उपलब्ध झाले आणि त्यासाठी 45+ धावसंख्या कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे होणं अपेक्षित असेल. बॉलिंग मार्गवरती अरबाज. पहिलाच बॉल स्वेर. व्हाईट बॉलचा इशारा. जिगरबाज असा ऑल डिंगणी संघाचा हा अरबाज आहे परंतु अरबाजच्या माध्यमातून जिगरबाज खेळ इथे होणं अपेक्षित असेल. वरद आहे जो स्ट्रायकिंग एंडला. यावेळी रॅपिड फेकला गेलेला बॉल सॉफ्ट हँडी बॅट वरती घेतलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळलं गेलंय. 1 रन घेतली गेले. ओ इथे मात्र गफलत झाली. कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये गफलत. 2 धावा इथे मिळाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा कॉल परंतु यस नो मध्ये फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने
कॉल दिला गेला, पहिली रन घेतली गेली, दुसरी रन यशस्वीपणे संपन्न ही झालेली पाहायला मिळाली, परंतु तिसऱ्या धावेमध्ये कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये गफलत पाहायला मिळाली, त्यामुळे तिसरा धक्का इथे बसतोय. धावसंख्या 24, 3 गडी बाद बागजाई झरेवाडी संघाची. लो फुलटॉस बॅट वरती घेतला होता, स्क्वेअर लेगला खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक डीप वरून बॉल वरती आलेला पाहायला मिळाला. एक चांगला थ्रो आणि त्यानंतर क्लीन केलं गेलेलं वर्क आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला हा रनआउट. फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये राहुल. अमित मात्र एका एंड कडून एक चांगला क्रिकेट खेळताना, परंतु दुसऱ्या एंड कडून जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मात्र इथे प्रत्यक्ष उतरलेली पाहायला मिळाली नाहीये. नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचेल. डिक्लेअर स्वरूपात मिळाले रन, त्यामुळे स्ट्राईक राहील ती राहुल याच्याकडे. धावसंख्या 26. हो, यावी आडव्या बॅटने बिग हिट केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या दरम्यान. पंचांचा इशारा येतोय आपल्याकडे. नो +1 7 धावा इथे मिळणार आहेत. बोनस स्वरूपात या 7 धावा इथे ठरतील. पंचाने नो बॉलचा दिलेला इशारा आणि परफेक्ट टाइम करून खेळला गेलेला फटका. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पलीकडे गेलाय. खणखणीत असा पाहायला मिळालाय तो षटकार. धावसंख्या जंप झाली आणि पोहोचली 33 या अंकावरती. 3 गडी बाद 33. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि 3 या आकड्याची गंमत आणि जम्मत पाहायला मिळते ते स्कोर कार्ड वरती. आणि त्या दरम्यान फेकला गेलेला हा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता. लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 34 रन. अरबाजने एक चूक केली, परंतु त्याचा फायदा मात्र फलंदाजाला मिळाला होता आणि त्याने एक बिग हिट करून त्या चेंडूवरती 7 धावा प्राप्त केल्या. यावेळी क्लीन बॉल होतोय. महत्वाचा मोहरा एका एंड करून जो चांगली फलंदाजी करत होता तो मात्र यावेळी गारद झालाय, क्लीन बोल्ड झालाय. चौथा धक्का इथे बसलाय अमितच्या माध्यमातून वाघजाई झरेवाडी संघाला आणि यशस्वी ठरलाय तो अरबाज. षटक थोडंसं जरूर महागडं म्हणता येईल, परंतु यशस्वी ठरणं महत्वाचं होतं. महत्वाचा मोहरा आउट होणं महत्वाचं होतं. ते इथे घडलंय आणि ते केलंय कोणी तर अरबाजने. अमित यावेळी डगआउटच्या दिशेने परततोय. चौथा धक्का इथे बसतोय. धावसंख्या आहे 34. 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघाची. तिसरं षटक प्रगती पथावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ आहे इथे बाकी. अमित यावेळी डगआउटच्या दिशेने परतलाय. न्यू बॅटर चिनू. चिनू मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 9 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. पाहूया आणखी किती धावा वाघजाई झरेवाडी आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करते. अरबाज चिनूसाठी व्हाईट बॉलचा इशारा. स्वेर मारा इथे ठरलाय तो अरबाजचा. फायदा मात्र झरेवाडी संघाला इथे मिळतोय. रॅपिड चेंडू होता. सॉफ्ट हँड स्ट्रेट खेळ आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय आणि इथे 2 धावा मिळत आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 2 पोहोचली 37 अंकावरती. एक चांगला बाउन्स मिळालेला हा टप बॉल आणि त्या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका. याही चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा. धावसंख्या 39 अंकावरती पोहोचते. अरबाज यावेळी बंदाड गतीने फेकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा इथे आलाय. दुसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल. व्हाईट +2. एकूण 3 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचेल 42 अंकावरती. लक्षपूर्वक खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये, कारण यावेळी कोणतीही गफलत केली नाहीये या दोन्ही फलंदाजांनी. सॉफ्ट हँडने खेळलाय, ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटचा खेळाडू बॉलवरती येईल, फील्ड करेल. त्यावर घेतली गेली ते 1 रन. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघाची धावसंख्या 4 गडी बाद 43. 43 रन.
अरबाजचं हे षटक मात्र इथे महागडं म्हणावं लागेल. 21 धावा त्याने इथे खर्च केल्यात. धावसंख्या 43, 43 रन. बॉलिंग मार्क होती शेवटचं निर्णायक षटक घेऊन तंझीम. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. बॉल फील्ड करतोय. तिसऱ्या धावेसाठी दिला गेलेला कॉल. यस, यशस्वीपणे 3 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. वेगवान खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. वेगवान असं केलं गेलेलं ही रनिंग आणि त्यामुळे सक्सेसफुली पिकअप केल्या गेलेल्या 3 धावा. धावसंख्या 46, 4 गडी बाद. हो, यावेळी फुल टॉस चेंडू होता परंतु ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पाहायला मिळालंय. पंच दंडित करतायत त्यामुळे 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते ती संघाला. हो यस, परफेक्ट. यॉर्क फेकला गेलेला बॉल होता. सॉफ्ट हँडी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरला तो फलंदाज, सफल ठरला तो गोलंदाज. क्लीन बोल्ड होतोय, डगआउटच्या दिशेने परततोय तो. यावी राहुलच्या स्वरूपात 5वा धक्का. वाघजाई झरेवाडी संघाला इथे बसलाय. धावसंख्या 5 गडी बाद 47. धावसंख्या 5 गडी बाद 47. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढील चेंडू घेऊन. ओ यस, यावी ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली बॅट वरती आला नाहीये. एज घेतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 48 अंकावरती पोहोचली. या चेंडूवरती मिळालेली 1 रन. लो फुल टॉस, कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. डीपला क्षेत्ररक्षक. 1 रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि त्यानंतर तिसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न यशस्वी ठरतोय. थ्रो मात्र परफेक्टली इथे झाला नाही त्यामुळे फलंदाजांना मिळालेले फायदा. धावसंख्या 51, 51 रन. 51 धावा. पुढील चेंडू. वाईड +1. 2 धावे इथे मिळते. धावसंख्या 53 या अंकावरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडू बाकी. पुढील चेंडू. यस, यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परफेक्टली बॅट वरती आला नाहीये. दुसऱ्या धावेसाठी केला गेलाय प्रयत्न. सक्सेसफुल ठरतोय कारण इथे थोडीशी गफलत झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बॉल पर्यंत पोहोचला परंतु यशस्वीपणे तो पकडू शकला नाही. धावसंख्या पोहोचली 55 या अंकावर. यावेळी ड्राईव्ह केलाय. अगदी स्टेट येतोय. क्षेत्ररक्षक आहे अरबाज. अरबाजचे प्रयत्न ठरतात अपुरे आणि बॉल जातोय धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचली 59 या अंकावरती. 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते ऑल डिग्निश संगमेश्वर संघासमोर. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ विजयी ठरणार पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये. यानंतर होणारा सामना जयभरी मुरुगवाडा विरुद्ध ऑल फणसवडे. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. ऑल फणसवडे विरुद्ध जयभरी मुरुगवाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या.
सुरू असलेला सामना टॉस जिंकला गेला होता. ऑल डिग्री संघ संगमेश्वर यांच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. वाघजाई झरेवाडी संघाकडून एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली आणि निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. 59-60 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल ऑल डिग्री संगमेश्वर संघाची. राज सुर्वे आपण जर इथे कुठे असाल तर कॉम्बॉक्सच्या दिशेने या. राज सुर्वे ऑल डिग्री संघाची सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला अलकामा आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सैफ. पर ओव्हर 15 रन रिक्वायर रन रेट असेल आणि पाहूया बॉलिंग मार्क वरती कोण येते. प्रज्वल म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका हबी. राईट हँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू या आडव्या बॅटने खेळलाय. मिड ऑनच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल आणि पंचांचा नो बॉलचा आलेला इशारा. त्यामुळे 3 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर बाज फलंदाजी करण्याचा इरादा असेल ऑल डिग्री संगमेश्वर संघाचा. यस यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका अलॉंग द कार्पेट आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठी पाठला करता इथे दिसतोय. 2 धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल आणि 3 धावा इथे यशस्वीपणे प्राप्त केल्या जात आहेत. एक चांगली सुरुवात अलकमा आणि सैफ यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळेल. हबी पुढील चेंडू घेऊन सैफ साठी सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हरला आहे फिल्डर 30 यार्ड सर्कल मध्ये. एकच रन. संख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. पर ओव्हर 15 रन 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. यावेळी मात्र पंचांवरती कोणताही दबाव पाहायला मिळाला नाही. त्यामुळे डॉट बॉल इथे पेश केला गेलाय. पुढील चेंडू लो फुल टॉस बॅट वरती घेतलाय. ओ लाजवाब कॅच आहे. कॅच ऑफ द नाईट. लेफ्ट हँडेड पकडला गेलेला हा कॅच वरद आहे आणि वरदने पकडलेले एक अप्रतिम कॅच आहे. त्यामुळे सक्सेसफुल ठरते ती गोलंदाजी हबी याची. 1 विकेट त्याने इथे प्राप्त केले. माघारी येतोय तो अलकमा. एक गडी बाद 7 धावसंख्या इथे पाहायला मिळेल. न्यू बॅटर अरबाजने गोलंदाजीमध्ये काही कमाल केली नाहीये परंतु फलंदाजीमध्ये त्याला ज्याने जेवढ्या धावा दिल्यात ना तेवढ्या धावा जरी बनवल्या तरी एक चांगली फाईट होऊ शकते आणि ती कामगिरी अरबाजला इथे करावी लागेल. मोठ्या विश्वासाने 1 डाऊनला त्याला इथे पाठवलं गेले. धावसंख्या 1 गडी बाद 7. न्यू बॅटर अरबाज. यशस्वी गोलंदाज ठरतोय तो हबी परंतु ज्या पद्धतीने कॅच पकडली गेली वरद करून डाव्या हाताची कमाल पाहायला मिळाली. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. त्यामुळे वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. यस यावेळी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने वार करायचा होता इथे विचार. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. स्ट्रायकिंग एंडला असेल तो सैफ. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन हबी तयार. शफल झालाय आणि त्यानंतर मोठा फटका खेळलाय.
बॉल प्रयत्न केले गेले बॉल रोखण्याचा, परंतु बॉल मात्र थांबला नाही. बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि सैफच्या बॅट मधून पाहायला मिळाला तो पहिला खणखणीत दमदार शानदार षटकार. 6 धावा. धावसंख्या पोहोचते 15 अंकावर. जे रिक्वायर रन रेट आहे तो या पहिल्या ओव्हरमध्ये मेंटेन केला गेलाय. अजूनही 45 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 18 चेंडू 45 धावांचं समीकरण राहिलंय. पाहूया दुसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. जी सुरुवात अपेक्षित होती ऑल डिंगनी संगमेश्वर संघाला ती सुरुवात इथे मिळाली, कारण सैफने एक मोठा फटका खेळून जे रिक्वायर रन रेट होतं त्याची बरोबरी इथे साधले. अरबाज स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलिंग मार्क होती पाहूया. अमित येतोय. अमित यावेळी स्वतः बॉलिंग मार्क मध्ये येतोय का पाहूया. संकट येतच असतात. संकट टाळणं हे माणसाच्या हातामध्ये नसतं, परंतु संकटांना सामोरं जाणं हे मात्र नक्कीच माणसाच्या हातामध्ये असतं आणि तेच आपल्याला इथे करायचं आहे. येणाऱ्या संकटांमध्ये तुटून पडायचंय. ते अरबाजला इथे तुटून पडावं लागेल, कारण समोर आलाय तो अमित. अष्टपैलू खेळाडू बागजाई झरेवाडी संघाचा. गती कमी होती, टप्पा आखूड होता. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेषे दरम्यान नॉन स्ट्रायकिंगला केला गेलेला थ्रो आणि ते 3 धावा. चित्त्याची चपळाई. 1 रन शॉट करार केला गेलाय, म्हणजे 2 धावा इथे मिळतील, कारण प्रॉपरली जे ग्राउंडिंग अपेक्षित होतं, क्रीज पूर्ण करणं अपेक्षित होतं, ते इथे झालं नाहीये. त्यामुळे 2 धावा इथे मिळणार आहेत. धावा संख्या 17. अमित पुढील चेंडू घेऊन सैफ साठी. या वेगवान चेंडू फेकण्याचा केला गेला होता प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल, त्यामुळे वाईट स्वरूपात 1 रन. चांगलं क्रिकेट सैफ कडून आहे. हो यस, यावेळी उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका. लॉंग ऑनचा खेळाडू पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळाला. प्रयत्न असफल. बॉल सीमारेषा पार. षटकार. सैफ ऑन फायर झालाय. चांगली बॅटिंग, धमाकेदार बॅटिंग इथे आपण म्हणू शकतो. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये इथे आपण पाहिलेत. आणि अमित जेव्हा गोलंदाजी करतो त्यावेळी यष्ट्यांच्या खूप क्लोजली राऊंड खेळण्याचा प्रयत्न या आधी त्याने केला. कधी बाहेर येतोय, कधी आतमध्ये येतोय, कधी बॅकफुट वरती येतोय, कधी शफल होऊन खेळतोय. एक चांगलं शॉट सिलेक्शन सैफ कडून इथे पाहायला मिळाले. यस, गती कमी होती. आडव्या बॅटने केलाय वार, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तयार, करत नाहीये चूक आणि सैफच्या स्वरूपात दुसरा धक्का इथे बसतोय. ऑल डिंगनी संगमेश्वर संघाला जो आक्रमण करायला सज्ज झाला होता, ज्याच्या बॅट मधून आपण आक्रमण पाहत होतो, तो सैफ पुढील चेंडूवरती बिगित करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाव धुवून डगआउटच्या दिशेने परततोय आणि यशस्वी गोलंदाज इथे ठरलाय तो अमित. धावसंख्या 2 गडी बाद 24. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. ऑल डिंगनी संघाचा अशफाक मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. सैफने धमाका करायला सुरुवात केली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं निश्चितच तळपले होते आणि आत्ता कुठे तो आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला होता, परंतु त्यानंतर दिली गेलेली लालच आणि त्यानंतर बिगित करण्याचा केला गेलेला प्रयत्न. उंच हवेमध्ये खेळला गेला होता बॉल, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळाला, त्यामुळे झेलबाद व्हावं लागलं. ते फलंदाज झाला. अशफाक स्ट्रायकिंग एंडला. अमित पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. धावसंख्या 24 आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. फील्ड मध्ये कोणताही विशेष बदल नाहीये. सज्ज होतोय अमित. अशफाक खेळण्यासाठी सज्ज. वेगवान फेकला गेलेला बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. अंपायर कॉल वाईट बॉल. 1 रन. यस, गती कमी होती. फसवा बॉल होता, त्यामुळे टाइम करू शकला नाहीये. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र अशफाकला. जिथे 1 रन होती तिथे 2 धावा प्राप्त केल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाकडून झालेले मिसफील्ड आणि त्याचा ऍडव्हान्टेज अशफाक याला. 2 धावे इथे सहजपणे आपल्या नावावरती नोंदवलेत. यावेळी वेगवान चेंडू होता. या आधीचा चेंडू कमी गतीने आणि त्यानंतर पुढील चेंडू इथे वेगवान, त्यामुळे व्हेरिएशन पाहायला मिळते गतीमध्ये आणि त्याचा फायदा अमितला मिळालाय. धावसंख्या 28. 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अमित बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होईल. समोर अरबाज असेल.
फील्डवरती नजर देऊन तो खेळण्यासाठी ते सज्ज होईल. यस, याही वेळी ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावे इथे मिळतील. धावसंख्या पोहोचले 30 या अंकावरती. रिक्वायर रन रेट याही ओव्हरमध्ये मेंटेन केलं जात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. तर एक चांगली लढत अपेक्षित आहे. यस, यावी बिग हिट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पाहत राहील. बॉल जाईल सीमारेषेच्या दरम्यान 6 धावांसाठी. लाजवाब फटका, शानदार फटका इथे पाहायला मिळाला. अशफाकच्या बॅटमधून आलेला हा एक शानदार असा षटकार. 6 धावा. धावसंख्या 36 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 24 धावाचं समीकरण. आणि सैफ यावी अशफाक आणि अरबाज सोबत चर्चा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला वाघचा झरेवाडी संघ टीम मीटिंग मध्ये चर्चा करेल, कारण तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल जेणेकरून जास्तीत जास्त धावा शेवटच्या ओव्हरमध्ये कशा राहतील या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करून दिला गेलेलं हे षटक असतं. आणि हे षटक मात्र यावी सोपवलं गेलंय. वाघजाई झरेवाडी संघाचा गोलंदाज सुमितचे हे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. कशा पद्धतीने तो हाताळतोय, कारण या 6 बॉलमध्ये दिल्या जाणाऱ्या धावा जर इथे कमी दिल्या तर एक चांगलं षटक त्याचं इथे ठरेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र दबाव येणार नाही. परंतु इथे जर धावा बरसल्या तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये दबाव निर्माण होऊ शकतो. सुमितचा पहिला बॉल, गती कमी होती, आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली जाते आणि अरबाज यावी डगआउटच्या दिशेने परततोय. तिसरा धक्का इथे बसलाय टॉल डिंगनी संगमेश्वर संघाला. फटका लाजबाब होता, परंतु क्षेत्ररक्षकाने इथे मात्र कमाल केली. सीमारेषेच्या दरम्यान खूप क्लोजली येऊन एक अप्रतिम झेल त्याने इथे पकडलाय. धावसंख्या 36. 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावर. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. सुमितने पहिल्याच बॉलवरती अरबाजच्या स्वरूपात एक मोहरा गारद करून एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिले. हो, यावी जोरदार अपील आहे ही. मेन एम्पायर, स्क्वेअर लेग एम्पायर चर्चा करतील आणि त्यानंतर अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु जोरदार अपील यष्टीरक्षक अमितने इथे केले. सुमित पहिल्याच बॉलवरती अरबाजच्या स्वरूपात प्राप्त केली गेलेली विकेट. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. सर्वांचं लक्ष पंचांच्या निर्णयाकडे. मेन एम्पायर राज तोडणकर, स्क्वेअर लेग एम्पायर भाऊ तोडणकर. यस, वाईड बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा. धावसंख्या 37. 12 चेंडू आणि 23 धावा. 11 चेंडू आणि 23 धावा. हाई चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. लक्षपूर्वक खेळ इम्रान याचा. ज्यावेळी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय बॉल त्यावेळी इम्रान कोणताही मोठा फटका करण्याचा विशेष प्रयत्न करताना आपल्याला इथे दिसत नाहीये. स्क्वेअर लेग एम्पायर सोबत चर्चा करताना वाघजाई झरेवाडी संघाचा कर्णधार अमित. यावेळी बॅटचे एज घेतले. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन या बॉलवरती मिळेल. अचूक आणि भेदक हा मारा इथे करणं अपेक्षित असणार आहे झरेवाडी संघाकडून. सुमित याला ओही हाही चेंडू खराब पाहायला मिळतोय. स्वेअर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा अक्षरशः दिल्या जात आहेत, कारण आपल्या स्कोर कार्ड वरती धावा कमी आहेत आणि इथे एक्स्ट्रा धावा देऊन चालणार नाहीयेत. आणि अशा जर एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्या तर सोबत एक्स्ट्रा बॉल ही फेकावा लागतो आणि त्यामुळे समोरचा संघ
कमबॅक करताना पाहायला मिळतो आणि ते चित्र इथे आपण पाहणार ऑल डिंगरी संघ इथे कमबॅक करताना इथे दिसलाय. हाही चेंडू वाईड आहे, हाही चेंडू वाईड आहे. सलग असे फेकले गेलेले वाईड बॉल. सुमित, हाही चेंडू वाईड आहे. काय चाललंय काय सुमित कडून स्वैर मारा, भरकटले दिशा, संघाची होते इथे दुर्दशा. धावसंख्या 42 या अंकावरती जाऊन पोहोचले आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, पायावरती आदळतोय बॉल. इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. सलग असे फेकले गेलेले एक्स्ट्रा बॉल आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आहे. फटका मिस झालाय, बॅटची एज घेतोय. यस, डिक्लेअर स्वरूपात 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 43, 43, 3 गडी बाद. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. यावेळी फटका चुकलाय, स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे मिळतील. अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 45, 3 गडी बाद. 15 धावांची अजूनही आवश्यकता ऑल डिंगणी संगमेश्वर संघाला. सुमितने दिलेल्या एक्स्ट्रा धावा संघाला अडचणीमध्ये आणणाऱ्या ठरल्यात. त्याच रीती दिल्या नसत्या तर एक चांगली फाईट हा संघ देऊ शकला असता. परंतु अजूनही मॅच मध्ये कमबॅक करू शकतो तो वाघजाई झरेवाडी संघ. परंतु दुसऱ्या बाजूने ऑल डिंगणी संघ ही त्याच प्रयत्नामध्ये इथे असणार आहे. याही वेळी फटका चुकलाय, एज घेतोय आणि स्क्वेअर लेगला यावेळी नॉन स्ट्राइक गेला केला गेला थ्रो सक्सेसफुल. 3 धावा. दबाव निर्माण केला गेला क्षेत्ररक्षकावरती. चुकीच्या पद्धतीने केला गेलेला थ्रो नॉन स्ट्राइक एंडला यष्ट्यांपासून दूरवरती होता थ्रो. त्यामुळे 3ऱ्या धावेचा दिला गेलेला कॉल आणि 3री रन अतिशय यशस्वीपणे प्राप्त केली गेली. एक चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये अशफाक आणि इम्रान यांच्यामध्ये पाहायला मिळालं. कॉलिंग कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते इथे आपल्याला लाजवाब झालेलं पाहायला मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48, 3 गडी बाद. समीकरण बदलतंय. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 6व. आजची दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीमध्ये सुरू असलेला सामना ऑल डिंगणी संगमेश्वर विरुद्ध वाघजाई झरेवाडी. टॉस जिंकला गेला होता ऑल डिंगणी संघाच्या माध्यमातून. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना वाघजाई झरेवाडी संघाने धावा बनवल्या. 59, 60 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि ऑल डिंगणी संघाकडून एक चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली. जे रिक्वायर्ड रन रेट होतं ते मेंटेन केलं गेलं आणि प्रत्येक फलंदाजाने आपल्यावरती सोपवली गेलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि मैदानाच्या आतमध्ये ही जी जोडी आहे त्यांच्याही माध्यमातून चांगली खेळी आपल्याला इथे पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावा. बॉलिंग मार्गवरती वरद येतोय. डाव्या हाताने ज्यानं कॅच पकडली, कॅच ऑफ द नाईट म्हणून आपण ज्या कॅचकडे पाहिलं गेलं तो फिल्डर वरद यावी बॉलिंग मार्गवरती. वाघजाई झरेवाडी संघाचा हा गोलंदाज आणि समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो अशफाक. 6 चेंडू 12 धावा असं समीकरण आणि हाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत जातो की काय पाहावं लागणार आहे. हो, क्लीन बोल्ड होतोय इथे. क्लीन बोल्ड झालाय. महत्वाचा मोहरा महत्वाच्या क्षणी इथे गारद झालाय. अशफाक डगआउटच्या दिशेने परततोय. क्लीन बोल्ड. वरद फिल्डिंग मध्ये कमाल केले. गोलंदाजीसाठी शेवटचं निर्णायक षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती अशफाक सारख्या आक्रमक फलंदाजाला तो बोल्ड आउट करताना पाहायला मिळालाय. 4 गडी बाद 48. 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आणि फलंदाज तंझीम. ऑल डिंगणी संघाचा तंझीम यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 12 धावा.
अशफाक महत्वाचा मोहरा गारद करण्यात वरद येथे यशस्वी ठरला. त्यामुळे निश्चितच कमबॅक होईल अशी अपेक्षा बाळगू शकतो वरद. हो, यावेळी थोडासा सरकला गेला, प्रॉपरली बॉलला मिडल करू शकला नाहीये. जो संपर्क अपेक्षित होता तो संपर्क बॅट आणि बॉलचा इथे झाला नाही, परंतु 1 रन मात्र इथे मिळाली आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र इम्रान इथे आलाय. हो, स्लो डिलिव्हर्ड होता, गती कमी होती, टप्पा चांगला होता, त्यामुळे इथे डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 11 धावा, 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. इथे मोठा फटका येणं अपेक्षित असेल, परंतु यावेळी अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक बॉल वरती आलाय, मिसफील्ड. 2 धावा त्यानंतर घेतले गेले, आणखीन 1 रन, 3 धावा. या 3 धावेने धावसंख्या पोहोचली ती 52 या अंकावरती. 2 चेंडू आणि 8 धावा. समीकरण 2 चेंडू 8 धावा. वरदच्या माध्यमातून फेकला गेलेला बॉल ऑन साइडला खेळलाय. 1 बॉल चेंडू फील्ड केला जातोय. थोडीशी खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाली आणि त्यानंतर तिसऱ्या धावेसाठी केला गेलेला प्रयत्न. 3 धावा यशस्वीपणे या चेंडूवरती मिळतात, त्या 3 धावा. धावसंख्या 55 या अंकावरती आणि शेवटचा 1 बॉल इथे बाकी आहे. चौकार लगावला तर सामना जिंकला जाईल वाघजाई झरेवाडी संघ, परंतु इथे जर षटकार ठोकला गेला तर ऑल डिंगरी संघ इथे विजयी ठरणार आहे. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावाचं समीकरण असताना वरद ऑन द मार्क, राईट हँड राऊंड द विकेट. फेकला जाणार शेवटचा बॉल, फुल टॉस चेंडू आहे, उंच हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली पाहायला मिळतोय आणि त्यानंतर घेतली गेलेली 1 रन. दुसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न, दुसरी धाव यशस्वीपणे आणि त्यानंतर तिसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. आणि या सामन्यामध्ये मात्र विजयी ठरलाय तो वाघजाई झरेवाडी. जबरदस्त फाईट पाहायला मिळाली ऑल डिंगरी संगमेश्वर संघाकडून. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना अशफाक इथे पहिल्याच बॉलवरती बोल्ट आउट झाला आणि त्यानंतर अडचणीमध्ये आला संघ. परंतु यावेळी चर्चा होईल ती वरदची. वरदने एका हातामध्ये पकडलेली कॅच आणि त्यानंतर शेवटचं फेकलं गेलेलं निर्णायक षटक अतिशय अप्रतिमरित्या फेकलं गेलं आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो वाघजाई झरेवाडी संघ. आणि या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय वाघजाई झरेवाडी संघाचा चिनो. वाघजाई